बिहारची राजधानी पाटण्यातलं हे गांधी मैदान. गांधी मैदान अत्यंत ऐतिहासिक आहे. का म्हणून ऐतिहासिक आहे तर याच मैदानावर जे आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनातून देशात आणीबाणी लागू झाली. हो, याच मैदानातून सुरू झालेल्या आंदोलनामुळे जयप्रकाश नारायण जेपी यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचं जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाची सुरुवातच मुळात 1974 साली सुरू झाली, ती या मैदानातून. 1970ला हे आंदोलन सुरू झालं, मात्र त्याची धग वाढत गेली. देशभर हे आंदोलन पसरलं आणि 1974ला सरकार उलथवून टाकलं जाईल अशा स्वरूपाचं वातावरण तयार झालं. त्यातूनच मग 1975ला आणीबाणी लागली. देशातला काळा दिवस म्हणून या आणीबाणीकडे बघितलं जातं. मुळात जयप्रकाश नारायण हे विनोबा भावे यांच्या विचारानं प्रेरित होते. भूदान आंदोलन झालं, त्यात ते सहभागी झाले आणि ते राजकीय चळवळीकडे, सामाजिक चळवळीकडे आकृष्ट झाले. त्यातून विविध आंदोलनामध्ये ते सहभागी झाले आणि त्यातूनच उभं राहिलं ते संपूर्ण स्वातंत्र्याचं आंदोलन. मुळात या आंदोलनातून राजकीय परिवर्तन घडवणं इतकाच हेतू नव्हता, मात्र न्यायपूर्ण असा समाज उभा राहावा, लोकांना समतेचं वातावरण मिळावं, हा हेतू या आंदोलनामागचा होता. मात्र त्याचं परवसन हे पूर्णतः राजकीय वातावरणात झालं आणि त्यातून आणीबाणी लागली. इंदिरा सरकार कोसळलंही. त्यानं खूप मोठं सामाजिक परिवर्तन झालं असं नाही, मात्र आंदोलन संपूर्ण स्वातंत्र्याचं देशाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर जी पहिल्यांदा आणीबाणी लागली ती याच मैदानावर झालेल्या आंदोलनामुळे. बघत रहा ब्लॅक अँड व्हाईट, सरकारनामा आणि साम टीव्हीवर.